फ्रेंड्स, कसे आहेत? मजेत ना? तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल अलन शॉपिंगच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही आज बघू शकता, आज दुकान तुम्हाला चेंज दिसत असेल. तर मी आज आलेलो आहे बोईसर या दुकानात व्हिजिट करायला. आणि आता बोईसरवरनं मग व्हिजिट करून झाल्याच्यानंतर जाणार आहे आपल्या पुढे पालघरमध्ये. तर सकाळी खूप लवकर व्हिडिओ चालू केली असती, पण व्हिडिओ चालू करताना सकाळी सकाळी खूप अंधार होता, तर त्याच्यामध्ये व्हिडिओ करायला पण विसरलो. आणि पहाटे आपण 6ला निघालेलो, 5ला उठून आवरून 6ला निघालो आणि 6 वाजता खूप अंधार असल्यामुळे व्हिडिओ नाही करता आली. पण आता या शॉपमध्ये आलेलो आहे आणि आल्यानंतर मी तुम्हाला जी व्हिडिओ जातानाची जी जर्नी आहे ती जर्नी पूर्ण तुम्हाला दाखवेन. आपण जो आलो तो येताना दादरवरनं, बदलापूरवरनं दादरवरनं बोईसर असं आलेलो आहोत. पण आता जाताना पालघरवरनं वसईवरनं ट्रेनने आपलं प्रवास होणार आहे तो कोपर स्टेशन किंवा निलजापर्यंत, म्हणजेच निकिताच्या घरी निलजे गावात. त्या अशा मार्गाने आपण जाणार आहोत. तर निकितालाही भेटू आज, मी जाऊन भेटणार आहे. बरेच दिवस झाले गेलेलो नाही तिकडे, तर तसं निकितालाही भेटणार. आणि ती जाताना जी जर्नी आहे तीही तुम्हाला दाखवतात. बोईसरचं दुकानही बघून घ्या आणि पालघरचंही दुकान बघून घ्या. खूप दिवसांनी हा व्हिडिओ येतो आहे, तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. दुकानातला कलेक्शनही दाखवतो आणि रस्त्यातली मजाही दाखवतो. आणि खूप सुंदर असा रूट आहे तो, तर तुम्ही त्या रूटचा आनंद घ्या. मी तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही माझ्यासोबत राहा. तर आता सध्या व्हिडिओ मी तुम्हाला दुकान दाखवून घेतो. खूप छान प्रकारे दुकान आहे इथला. आणि आता दिवाळीच्या अगोदर स्टॉक क्लिअरन्स म्हणून सेल लावलेला, तो सेल लावल्यानंतर थोडं दुकान खाली झालेलं आहे. आणि आता आज किंवा उद्यामध्येच मटेरियल येतो आहे, खूप सारं मटेरियल येणार आहे. जर कोणी बोईसरमधनं आपली व्हिडिओ बघत असाल तर बोईसरमध्ये शॉप आहे आपलं सीनचंच, आणि इथे तुम्हाला 50% ऑफ ही ऑफर मिळणार आहे. बघा, कुठेही गेलं तरी आपलं काम थांबत नाही, आलेलं काम सुरू केलेलं आहे. बघू शकता तुम्ही, डेनिम जीन्स आणि त्याचबरोबर आपलं ट्राउझर आहेत. काउंटर 2 आहे तिकडे, खूप मोठा गाळा आहे. आणि हे समोर बोईसरचा परिसर. आणि शॉपपासून बोईसर स्टेशन खूप जवळ आहे, म्हणजे अवघ्या मला वाटतं 5 मिनटावरतीच आहे. 5 मिनटं म्हणजे 2 ते 3 मिनटं लागतात साधारण. तर एक ही जर्नी जी आहे सोबत राहा आणि बघत राहा. तर मित्रांनो बघा, इथं ऑफरचं लेटर पण लावलेलं आहे बाहेरच्या साईडनं. मी एक फोटो टाकून देतो. 50% लेसवाली आहे. आणि आमचे अशोकजी बघा, माझी वाइफ है ना, मेरी वाइफ है ना, वो पूछते रहते अशोक जी कौन है, अशोक जी कौन है. बार बार आप बातें करते रहते हो 1-1, 1.5 घंटा. वो अशोक जी है कौन? तर बघा, आता बघत असेल तर हे अशोक जी आहेत पालघरचे, पण आता बोईसरला आहेत. आम्ही दोघं जण, मला वाटतं काहीतरी 3 वर्षानंतर आम्ही एकत्र असं भेटलो असेल, 3 ते 4 वर्षानंतर. हाय और बाकी क्या बोल रहे. तर चला मित्रांनो, हे झालं शॉप. आता पालघरला निघता तुम्हाला दाखवतो, थोडेफार व्हिडिओ असेल तर काय, आणि रूट पण दाखवतो तुम्हाला. तर चला भेटूया. चले अशोकजी, मिळते बाद में. तर मित्रांनो बघा, हा पालघर आउटलेटचं शॉप. इकडे पण तीच ऑफर आहे, इकडे पण व्हिजिट करतो आहे. ट्रायल रूम, स्टोर रूम, इकडे पण चांगल्या प्रकारे माल आहे. बहुतेक हा आपल्याला माल आहे तो आउटवर्ड करायला लागेल, अशा प्रकारे आहे.
बघूया. तर मी पोचलोय पालघर आउटलेटला. असं हे ऑर्डर ऑफरचा बॅनर आहे. असं मित्रांनो बघा मी कुठे आहे. पालघर स्टेशनला आहे. घरी जायचं आहे. त्याच्यासाठी घरी जायलाच निघालो, पण इकडे बघा 2 ट्रॅकचे इथे काम चालू आहे. नवीन 2 ट्रॅक आणि इकडे डहाणू गाडी येते आणि आपली 1:54 आहे. आणि जे डबे पडले ना मागे कॉईल पालघरला, ती गाडी घसरलेली ते इकडेच पुढेच घसरलेली आहे, जे तुम्ही आता बघताय स्टेशनच्या बाजूला. आणि हे आता नवीन ट्रॅक 2 चालू केलेत. मला वाटतं डहाणूपासून डायरेक्ट जातात आपल्या पनवेल साईडला. 2 ट्रॅक पूर्ण केलेले आहेत. म्हणजे जवळजवळ आता 2 ट्रॅक स्लोसाठी, 2 ट्रॅक फास्टसाठी आणि 2 ट्रॅक आहेत त्या मालगाडी आणि एक्सप्रेससाठी, यांच्यासाठी बनवायला लावलेले आहेत, चालू करायला लावलेत. तर तुम्ही आता बघू शकता हे पालघर स्टेशन कसं आहे. बोईसर स्टेशनचं बनवायला काय भेटलंच नाही मला. आता पालघरचं बघा. आणि जाता आता तुम्हाला थोडंसं हे पण दाखवतो मी, जर्नी पण दाखवतो, तेही तुम्ही बघा. तुम्हाला गाडी येताना दिसते का माहीत नाही. डहाणू गाडी येते आता, डहाणू. आणि इकडनं येणार आपली विरार गाडी. विरारला जाऊन वसईवरनं कोपर मार्गे जाणार. ती बघा ते ट्रॅकवरती गाडी बघा कशी पळते. ट्रॅकवर गाडी ती पळते. आणि आपली ही गाडी डहाणू गाडी आल्या. पालघरपासून पुढे जायला लागतं. ही इकडनं आले, ती विरारवरनं आले आणि चालले आता ती डहाणू रोडला. बघा आमची पण आली विरार गाडी. येते गाडी. आमची गाडी येते बघा. हॉर्न दिला, जवळ गेलो तर. स्टेशनच्या जवळ जाऊन देत नाही गाडी. बघा लगेच डब्यामध्ये बसणार आता, कारण हा थोडासा माल जो आहे 10 पीस 10 ते 15 पीस आहेत ते घेऊन जायचे आहेत जाता जाता दुसऱ्या आउटलेटला. चला गाडीत बसतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. आता डब्यामध्ये चाललेलं एक्स्ट्रा बनवायला घेतले. पनवेलपर्यंत डहाणूपासून बहुतेक डहाणू पनवेल गाडी जर चालली तर माहीत नाही. छान आहे ना, बरं वाटतं सुविधा आहे. आवाज येते की नाही माहीत नाही तुम्हाला, पण बरं वाटतं ते गाडीच्या आवाजामध्ये येत असेल. काम पण चालू आहे बघत असाल तुम्ही.
छान वाटतं. जागोजागी ते रेल्वे ट्रॅकचं आणि ओव्हरहेड वायरचं काम करतात. तेच चालू हे बहुतेक विरारपर्यंत काम झालेलं आहे. एकाच साईडला नाही, या साईडला पण ऑपोजिट साईडला तो अजून झालेला नाही आहे. जागा अडवली होईल ते पण काम चालू. जंगल साईडला आहे, पूर्ण असं जंगल दोन्ही साईडला आहे आणि त्याच्यातून आमची रेल्वे ट्रॅक. जंगल जंगल जंगल. आता आले स्टेशन आले. नवीन ट्रॅकचं बांधकाम चालू आहे. नवीन ट्रॅक बसायला लागून आणि आता आपण चालले विरारला. आता वर्ड विरार. आमच्या गाडीची 1 तास वाट बघितल्यानंतर गाडीमध्ये बसलोय. बघूया आता किती वाजता निघते ती गाडी. फायनली तुम्ही बघू शकता आपली ट्रेन चालू झालेली आहे.
common hall. खारबाव स्टेशन